मिरज तासगाव रस्त्यावरील एका कंपनीत तयार केलेला बॉयलरचा जॉब कुपवाड एमआयडीसी मधील मेनन पिस्टन चौकातून मिरज एमआयडीसीकडे घेऊन जाणाऱ्या 2 क्रेनपैकी एका क्रेनचा धक्का रस्त्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारेला बसल्याने क्रेन चालकासह एक तरुण अशा दोघांचा मृत्यू झालाय। ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। रोहिदास भगवान उत्तरे आणि प्रदीप दिलीप खराडे अशी मृतांची नावे। मिरज ते तासगाव रस्त्यावरील एका कंपनीतून बुधवारी मध्यरात्री प्रदीप खराडे आणि रोहिदास उत्तरे हे दोघे एक विना नंबर क्रेन आणि दुसरा क्रेनच्या मदतीने इंडस्ट्रियल बॉयलर मेनन पिस्टन चौकातून मिरज एमआयडीसीच्या दिशेने घेऊन जात होते। यावेळी एका क्रेनच्या वरील हुकाचा धक्का रस्त्यावरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या तारांना बसल्याने एका क्रेन चालकासह एक तरुण असे दोघे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दोघांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आज उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झालाय। या घटनेमुळे कुपवाड परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे।